हृदयस्पर्शी कथा. नेहा आपल्या नवऱ्याला निखिलला आवाज देत म्हणाली, अहो कोणीतरी आलंय भेटायला. हो आलोच 2 मिनिट थांब. निखिल मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. 5 मिनिटे झाली तरी तो बाहेर आला नाही, म्हणून नेहाने परत त्याला आवाज दिला. आता मात्र त्याने मोबाईल बाजूला ठेवला. रविवारचं सुद्धा शांत बसू देत नाही असं बोलत तो बाहेर आला. बाहेर एक साधारण 30 वर्षाचा माणूस गेटसमोर हात बांधून खाली मान घालून वाट पाहत उभा होता. त्याची वेशभूषावरून तो गरीब घरचा असून काहीतरी काम मागायला किंवा पैसे मागायला आला असावा असा निखिलचा अंदाज होता. निखिल त्याला रागातच म्हणाला, आमच्याकडे काही काम नाही, दुसरीकडे जा. थांबा साहेब, मी तुमच्याकडे काम शोधायला आलो नाही, मला तुमच्याकडे दुसरंच काम आहे. काय काम आहे? निखिल जरा रागातच म्हणाला. साहेब, मी रमेश जाधव, मी तुमच्या जुन्या घराजवळ राहतो. मी असं ऐकलं आहे की तुम्ही ते घर विकणार आहात. हो, विकायचं तर आहे. साहेब, मला ते घर विकत घ्यायचं आहे. तुम्ही कितीपर्यंत विकणार आहात ते? तो व्यक्ती निखिलला विचारत होता. हे बघा, घर जुनं आहे, खूप लहान आहे. शिवाय हे मुख्य शहरात पण येत नाही, शहराच्या थोडं बाहेर आहे. म्हणून जास्त काही नाही, 6 लाखांना विकेल ते घर. तुला जमत असेल तर बघ. साहेब, काही कमी होणार नाही का? नाही, काहीच कमी होणार नाही. तुला जमत असेल तर सांग, नाहीतरी मी शोधेल दुसरा कोणीतरी. तसं नाही साहेब, जमेल मला. फक्त काही दिवस मुदत द्या. ठीक आहे. तुझं काय ते मला नक्की सांग, मग आपण सौदा पक्का करू. साहेब, माझं नक्की आहे. मला ते घर घ्यायचं आहे. मी सोबत इसाऱ्याची रक्कमसुद्धा घेऊन आलो आहे. उरलेली रक्कम 2 महिन्यात देतो. एवढं बोलून रमेशने जवळ असलेल्या थैलीतून एक पाकिट बाहेर काढले आणि त्यात असलेले 11,000 रुपये निखिलला दिले. इतक्या लवकर घराचा व्यवहार होईल याची कल्पना नसलेल्या निखिलला रमेशकडून इसारा घेताना जरा नवलच वाटलं. कारण त्याचं घर खूप जुनं होतं. शहराच्या बाहेर 3 खोल्यांचे जुने कौलारू घर. त्यात 8 वर्षापासून बंद. फक्त वर्षातून एकदा जुन्या घराकडे निखिल फिरकायचा. नुसतं बंद म्हणून निखिलने ते घर विकायचा निर्णय घेतला होता. तसे 2-4 ग्राहक आलेले होते, पण भाव पाडून घर मागायचे म्हणून अजून सौदा पक्का केला नव्हता. निखिलने आता 5 लाख एवढी रक्कम अपेक्षित केली होती. पण रमेश इतक्या लवकर त्याने सांगितलेल्या रकमेवर हो म्हणेल असे त्याला अजिबात वाटले नव्हते. पण त्याला आता घराचा व्यवहार झाल्याचा आनंद झाला होता. पुढे रमेशने 2 महिन्यात 6 लाख एवढी रक्कम जमा केली आणि घराची खरेदी लवकरच करण्याची विनंती केली. निखिलने सुद्धा होकार दिला आणि लवकरच नोंदणी पूर्ण करून घर निखिलच्या नावावरून रमेशच्या नावावर झाले. पुढे काही दिवसांनी निखिलला योगायोगाने त्याच घराकडे एक काम होते. काम संपल्यावर निखिलला वाटले की एकदा जुन्या घराकडे जाऊन बघावं. रमेशने घरात काय नवीन बदल केलाय. तो त्या जुन्या घराकडे गेला. घराकडे बघून तर त्याला आश्चर्यच वाटलं. रमेशने घर खरंच छान पद्धतीने सजवलं होतं. मेन गेट समोर छान 3 शेड उभारले होते. घरासमोर जागेत छान बाग तयार केली होती. घराच्या आजूबाजूला खूप स्वच्छता केली होती. घराला सुंदर रंग दिला. 1 वर्षापूर्वी कोणीही या घराला बघितलं असतं तर आता हे तेच घर आहे यावर कोणाचा विश्वासच बसला नसता. निखिल घराच्या दिशेने समोर जाणार इतक्यातच त्याने बघितले की कुणीतरी वृद्ध स्त्री एका लहान मुलाचं बोट पकडून घराबाहेर येत आहे. त्या स्त्रीला पाहताच त्याला मोठा धक्काच बसला, कारण ती स्त्री त्याची आई होती. सोबत हात धरून चाललेला मुलगा रमेशचा मुलगा होता. त्याच्या मागेच रमेशची बायको सुद्धा चहा घेऊन बाहेर ओसरीत आली. तिघेही जण हसत खेळत गप्पा मारत चहा पित होते. आई खुश होती. तिला 4 वर्षापूर्वीच एका वृद्धाश्रमात त्याने ठेवलं होतं. सुरुवातीला कधीतरी मध्ये मध्ये जाऊन आईला विचारपूस करायचा, मात्र मागच्या 2 वर्षात त्याने आईची साधी चौकशी सुद्धा केली नव्हती. आईला असे अचानक जुन्या घरात पाहून तर तो हललाच. त्याला आठवले, याच घरात तो लहानाचा मोठा झाला होता. याच 3 रूमच्या खोल्यांमध्ये त्याचं बालपण गेलं होतं. त्याच्या आईवडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. निखिलच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. म्हणून एकाच मुलाला चांगलं शिकवून मोठं करायचं म्हणून निखिल झाल्यावर त्यांनी दुसऱ्या मुलाचा विचारसुद्धा केला नाही. त्यांनी त्याला चांगल्यातील चांगली गोष्ट दिली. स्वतःला काही घेतले नाही, पण निखिलला कशाचीच कमी भासू दिली नाही. त्याला चांगलं शिक्षण दिलं. निखिलला मात्र आई वडील त्याच्यासाठी जे काही करायचे ते कर्तव्यच वाटायचं. पुढे निखिल चांगला शिकला, नोकरीला लागला. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. पण हे सुख पाहायला त्याचे वडील जास्त दिवस जिवंत राहिले नाही. एके दिवशी हार्ट अटॅकने ते हे जग सोडून गेले.
निखिलच्या आईला ते गेल्याचं खूप दुःख झालं होतं. पण निखिलकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरलं आणि पुढील आयुष्य मुलाच्या सहवासात त्यांनी सुखासाठी जगायचे ठरवले. निखिलने त्याच्या पगारातून चांगले नवीन घर खरेदी केले. हे जुने घर त्याला आता त्याच्या स्टेटसला न शोभणारे वाटत होते. आईची मात्र हे घर सोडून जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती, कारण हे घर त्यांच्या सुखदुःखाची सोबती होते. या घरात त्याच्या वडिलांच्या आठवणी होत्या. मात्र निखिलच्या हट्टापुढे काहीच चालले नाही. शेवटी त्या सुद्धा त्याच्यासोबतच नवीन घरात राहायला आल्या. पण जुन्या घराची आठवण मात्र त्यांना सतत कायम यायची. नवीन घरात आल्यावर त्यांना खूप एकाकी वाटायचं, कारण निखिल रात्री उशिरापर्यंत त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असायचा आणि शेजारच्यांशी बोलायचे म्हटले तर त्यांच्याशी फारशी ओळख झालेली नव्हती. आणि घरात काम करायला आलेल्या मोलकरणीसोबत गप्पा मारलेल्या निखिलला चालायच्या नाहीत. पुढे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नेहाशीच त्याने लग्न केले. नवीन सून घरात आली. निखिलच्या आईला आनंद झाला. निखिलच्या आईला वाटले की आपले एकाकीपण सुनेच्या येण्याने काहीसे कमी होईल, पण तसे झाले नाही. नेहा आपल्या ऑफिसच्या कामात आणि नंतर तिच्या मित्रमैत्रिणी पार्ट्यांमध्येच रमायची. पुढे निखिल सुद्धा आईशी फक्त कामापुरताच बोलायला लागला. आपल्या जगात रमणाऱ्या निखिल आणि नेहाला आई नकोशी वाटायला लागली होती. आईची मात्र एकाकीपणामुळे तब्येत खालावत जात होती. आजारी आईची सेवा करणं दोघांनाही जमत नव्हतं. त्यांनी घरात एका नर्सची नेमणूक केली. पण निखिलच्या आईला सतत निखिलची आठवण यायची आणि नर्स वारंवार निखिलला कॉल करायची की आईला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. मात्र आईच्या या गोष्टीचा त्याला राग यायचा. नेहा सुद्धा आईच्या तक्रारी सांगून त्याच्या मनात राग भरवायची. एके दिवशी तो आईला येऊन खूप बोलला, तुला या घरात कशाचीच कमी नाही, तरी तू वारंवार त्रास देते. तुला माझी प्रगती बघवत नाही. हे ऐकून आईला खूप दुःख झाले. आपल्या मुलासाठी आपण फक्त भार आहोत हे त्या माऊलीला कळून चुकलं होतं. शेवटी त्याने आईला एका चांगल्या वृद्धाश्रमामध्ये सोडलं. त्याच्या आईने वृद्धाश्रमात जायला नकार दिला, पण निखिलने तिचे काहीही ऐकून न घेता तिला वृद्धाश्रमात ठेवले. काही दिवस तो महिन्यात 2 महिन्यात आईला भेटायला जायचा, पण नंतर भेटायला जायचेही त्याने टाळले. वृद्धाश्रमाला डोनेशन मात्र वेळच्या वेळी तो द्यायचा. आणि त्यानंतर त्याने आईला आज इथे पाहिले होते, त्याच्या जुन्या घरात, जे काही दिवसांपूर्वीच रमेशने विकत घेतले होते. त्याला काही समजत नव्हते. समोर जाऊन आईला भेटायची त्याला हिंमत झाली नाही. तो मागे जायला वळणार इतक्यातच रस्त्याच्या समोरून रमेश येताना त्याला दिसला. त्याला इकडे पाहून रमेश सुद्धा आश्चर्यचकितच झाला होता. न राहून त्याने विचारले, माझी आई इथे काय करते? साहेब, हे घर मी त्यांच्यासाठीच विकत घेतले तुमच्याकडून. पण तू माझ्या आईला कसा काय ओळखतोस? मी आधी तुमच्या घराच्या मागे राहायचो. आमची परिस्थिती खूप हालाकीची होती. माझे वडील दारुडे. दारूच्या व्यसनापायी त्यांनी आईला खूप त्रास दिला. तेव्हा तुमच्या आईने माझ्या आईला खूप आधार दिला. जेव्हा ती उपाशी असायची तेव्हा तुमची आई तिला जेवण द्यायची. मी आईच्या पोटात असताना प्रत्येक वेळा आईला मायेने जवळ घेऊन तिने भरवले होते. पुढे माझा बाप दारूच्या व्यसनाने लवकरच वारला. तेव्हा मला वाढवण्यासाठी आईला बाहेर जाऊन काम करणे भाग पडले. पण मी लहान असल्याने मला सोडून बाहेर जायची आईची इच्छा होत नव्हती. तेव्हा तुमच्या आईने स्वतःहून माझी जबाबदारी घेतली होती. मी 3 वर्षांचा होतो तेव्हापासून आई लोकांच्या घरी धुणे भांडे करायला जायची. तेव्हा याच मला सांभाळायच्या, अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे. आई नेहमी सांगायची की या तुझ्या दुसऱ्या आई आहेत. पुढे आम्ही कामानिमित्त मामाच्या घरी राहायला गेलो. पण मध्ये मध्ये इथे येणं व्हायचं, तेव्हा आम्ही इथे तुमच्या घरी यायचो. पुढे मी 15 वर्षांचा होतो तेव्हा एका आजाराने आई गेली. मी पोरका झालो. त्यानंतर मी मामाच्या घरी राहायचो. पण आईचे प्रेम मला कोणीच दिलं नाही. मामी माझ्याकडून घरातील सर्व काम करून घ्यायची. रात्रीचं उरलेलं जेवण द्यायची. मामाने मला एका गॅरेजवर कामाला लावलं. गॅरेजचा मालक खूप चांगला होता. तिथे मी काम शिकलो आणि काही दिवसांनंतर मी मालकाच्या मदतीने स्वतःचं एक लहान गॅरेज सुरू केलं. त्यानंतर लग्न झालं. एक मुलगा पण झाला. पण आईची आठवण सतत यायची. माझी बायको पण अनाथ आहे. ती लहान असतानाच तिची आई हे जग सोडून गेली होती. एके दिवशी मी साहेबांची गाडी दुरुस्त करण्यासाठी एका वृद्धाश्रमामध्ये गेलो. तेव्हा अचानक तुमच्या आईला तिथे बघितलं. त्यांची विचारपूस केली तेव्हा कळलं की त्या दुःखी होत्या. मुलाच्या आठवणीने कधी कधी त्या व्याकुळ होऊन जायच्या. मग मनात विचार आला की आईसाठी तळमळतो आहे आणि या मुलासाठी. जर या माझ्यासोबत माझ्या घरी आल्या,
मग मी घरी जाऊन याबद्दल बायकोशी बोललो तर तिला खूप आनंद झाला. मग मी तिला माझ्या मुलाला घेऊन आईकडे आलो. आईला स्वतःची ओळख करून दिली. त्यांना म्हणालो की मी अनाथ आहे. माझ्या डोक्यावरून हात फिरवून त्यांनी मला जवळ घेतलं. बायकोने सुद्धा त्यांना विनंती केली. त्या हो म्हणतील असं आम्हाला अजिबात वाटत नव्हतं, पण त्या लगेच तयार झाल्या. त्यांना मुलगा मिळाला आणि मला आई. आणि आज माझ्या मुलाला आजी. आईच्या येण्याने आमच्या घरात नुसता आनंदच आला आहे. पुढे आईच्या बोलण्यातून कळलं की त्यांना या जुन्या घराची खूप आठवण येते. माहिती काढली तेव्हा कळलं की तुम्ही हे घर विकणार आहात. मग काय हिंमत केली आणि घर घेण्याचं ठरवलं. आधी जवळ इतका पैसा नव्हता, पण घर घेण्याचं नक्की केलं होतं आणि देवाच्या कृपेने गॅरेज खूप चाललं. लवकरच पैसा जमा झाला आणि आईला हे घर विकत घेऊन दिलं. आईला खूप आनंद झाला. आता आम्ही सुद्धा इथेच राहतो आईसोबत. आईच्या येण्याने आमचं घर परिपूर्ण झालं. रमेश मंत्रमुग्ध झाल्यासारखा बोलत होता आणि आपण काय गमावलं याबद्दल कल्पना नसलेला निखिल मात्र रमेशने उगाचच आईची जबाबदारी घेतली म्हणून त्याला मनातल्या मनातच मूर्ख म्हणत होता. ज्याला आईचं प्रेम मिळू शकलं नाही अशा रमेशला आईची किंमत कळाली होती. पण ज्याला देवाने मातृत्वाचं दान भरभरून दिलं त्याला मात्र आईची किंमत अजूनही कळाली नव्हती. कधीतरी निखिलला त्याची चूक लक्षात येईल आणि तेव्हा पश्चाताप करण्यापासून इतर कोणताही पर्याय त्याच्याकडे नसेल हे तितकंच खरं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.